नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थिअरी ऑफ मशीन्स आणि अगोदर आहे माझ्याकडे एक सब्जेक्ट आहे थर्मोडायनामिक्स, यांची आपण ॲनालिसिस करणार आहोत. बघूया आपण थोडक्यामध्ये यांची ॲनालिसिस. त्याला आपण थर्मल इंजिनिअरिंग नावाने ओळखतो आणि यस आपल्यासाठी हा महत्त्वाचा सब्जेक्ट आहेच. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी या चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत. आणि आपण बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः दोन सब्जेक्टची ॲनालिसिस करणार आहोत. एक आहे थर्मल इंजिनिअरिंग, त्याला आपण थर्मोडायनामिक्स म्हणतो, 40 मार्क्ससाठी असतो. आणि मेन्स एक्झाममध्ये पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 76 टू क्वेश्चन नंबर 95 20 क्वेश्चन्स असतात त्याचे. आणि आपल्याला सिलेबस असा मेन्शन केला आहे MPSCच्या सिलेबस थ्रू RTOसाठी मेन्सचा. आणि त्याच टाईपमध्ये आणखी याच्याविषयीचा एक पॉईंट असा आहे की थर्मल इंजिनिअरिंगसाठी सर कुठलं बुक वापरायचं. जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला RK राजपूत हे बुक आहे. RK राजपूत तुम्ही फॉलो करू शकता, रेफर करू शकता. आणि याच्यामध्ये PK नाग पण सुद्धा आहे, PK नाग सुद्धा आहे, बट हे गेटसाठी आहे बघा. एक्झाम्पल हे गेटसाठी बुक आहे. आणि गेटसाठीचं बुक तुम्ही, आणि याची लँग्वेज थोडीशी हायर लेवलची आहे, तुम्हाला थोडासा टफ जाईल हे वाचण्यासाठी. PK नाग बेस्ट बुक आहे, बट मला वाटतं की हे तुम्ही वापरू नका. RK राजपूतला तुम्ही प्रेफर करा, रेफर करा. जमलंच तर मी याची RK राजपूतची सॉफ्ट कॉपी लगेचच आजच व्हिडिओ नंतर पोस्ट करेल मी आज संध्याकाळीच त्या एक्झाम स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवरती. सिलेबस जेवढा मेन्शन केला आहे आपल्याला MPSC थ्रू तेवढा सफिशियंट आहे का? खरं बघितलं त्याच्यामध्ये बरेचसे काही पॉईंट्स असतात प्लस मायनस, जे की आपल्याला कन्सिडर करणं आवश्यक आहेच. आणि चला याच्यामध्ये आपण बघूया 2011, 2013 आणि 2017च्या पेपरची मी ॲनालिसिस केली आहे थर्मोडायनामिक्सची. आणि नंतरच्या या व्हिडिओमध्येच आपण थिअरी ऑफ मशीनची ॲनालिसिस केली आहे, बघूया. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये या टाईपमध्ये ॲनालिसिस आहे. हे 1 1 + 1 + 1 म्हणजे त्याचे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत त्याविषयी विचारले गेलेले. एक्झाम्पल थर्मोडायनामिक प्रोसेसवरती 2011ला 1 क्वेश्चन्स, 2013ला 3 क्वेश्चन्स आहेत, 2017ला 2 क्वेश्चन्स आहेत. आपल्याला माहिती की एक क्वेश्चन हा 2 मार्क्सचा असतो आणि त्याच्यामध्ये 1/4 ही निगेटिव्ह मार्किंग असते बघा. म्हणजे आपल्याला 1/4 प्रमाणे माहितीच आपल्याला आता सांगण्याची गरज नाही. तर अर्धा मार्क्स आपला इथं हे जवळपास इथं 1/2 अर्धा मार्क्स इथं जाणार आहे, रिडक्शन होणार आहे. प्रीच्या वेळेस 1/4 होतं, बट 1/4 प्रमाणे 1 मार्क होता प्रत्येकी, त्यामुळे ती इकडे वेगळी ॲनालिसिस होती. आता थर्मोडायनामिक प्रोसेसेसमध्ये काय विचारलं जातं थोडक्यात समजून घ्या. थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, आयसेंथाल्पिक, आयसोकोरिक, आयसोबारिक, आयसेंट्रॉपिक, ह्या सगळ्या टाईपच्या प्रोसेसेस ज्या आहेत कुठल्याही बुक्समध्ये सगळ्या प्रोसेसेस मेन्शन केले असतात. त्यांचे इक्वेशन्स, त्यांचे PV आणि TS डायग्राम्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ह्या प्रोसेसेसमध्ये. चला पुढे आपण बघतोय याच्यामध्ये लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. लॉज ऑफ थर्मोडायनामिक्सवरती तुम्ही बघताय याचं वेटेज. आणि त्याच टाईपमध्ये आपण लॉज ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये सुरुवात करत असतो थर्मोडायनामिक्सची. 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, नंतर आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ, आणि तसंच तुम्ही थर्ड लॉ सुद्धा घ्या याच्यामध्ये. आणि 0th लॉ आपल्याला माहिती असणं आवश्यकही आहे. बेसिक्स आहे, क्वेश्चन्स आहेत यावरती फ्रेम झालेले 1-2 क्वेश्चन्स आहेत. फर्स्ट लॉवरती खूप सगळे क्वेश्चन्स तुम्हाला दिसून येतील. फर्स्ट लॉ ओपन सिस्टमसाठी काय असतोय, क्लोज सिस्टमसाठी काय असतोय, आणि फर्स्ट लॉचे इक्वेशन्स काय आहेत, आणि फर्स्ट लॉ प्रोसेससाठी काय असतो, नंतर हा सायकलसाठी काय असतो, या टाईपमध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्समध्ये आपल्याला मुख्यतः याच्यामध्ये ह्याचे स्टेटमेंट्स माहिती असणं आवश्यक आहे. केल्विन प्लँक्स क्लॉसेस स्टेटमेंट्स असतील, किंवा याचे ॲप्लिकेशन्समध्ये बघतोय आपण की याच्यामध्ये हीट पंपला कसा लॉ अप्लाय करता येईल आपला, त्याच टाईपमध्ये रेफ्रिजरेटरला कसा अप्लाय करता येईल, AC साठी कसा अप्लाय करता येईल, तेच असतं AC म्हणजेच. आणि हीट इंजिनसाठी हा कसा अप्लाय होतो, त्याचे COPचे बरेचसे इक्वेशन्स, आणि त्यावरती न्यूमरिकल क्वेश्चन सुद्धा फ्रेम झाले आहेत, आणि थेरॉटिकल क्वेश्चन सुद्धा फ्रेम झालेले आहेत क्लॉसेस आणि ह्या वेगवेगळ्या स्टेटमेंट्सवरती. नंतर त्याच टाईपमध्ये थर्ड लॉ तुम्हाला बघून घ्या, थर्ड लॉचं स्टेटमेंट कसं असते, काय असते. नाहीतर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती डिपेंडंट राहू शकता. अगोदरच मी व्हिडिओ पोस्ट केला आहे, तो सुद्धा बघून घ्या डिटेलमध्ये. आणि व्हिडिओ बघताना माझी एक रिक्वेस्ट असणार, तुम्हाला नोटबुक घेऊन बसायचं आहे. पॉज करा व्हिडिओ, रिपीट मोडवरती ऐका, बट तुम्ही ते नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला कुठल्याच बुक्स वापरायची गरज पडणार नाही. डायरेक्टली तुम्ही कुठल्याही न्यूमरिकल क्वेश्चन्स घ्या, किंवा काही MCQs घ्या. तुम्ही डायरेक्टली कुठल्याही बुक्समधून सॉल्व्ह करू शकाल, 100% सॉल्व्ह करू शकाल, जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ लेक्चर जर ऐकले तर त्या टाईपमध्ये. चला यामध्ये आपण एंट्रॉपीविषयी सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहोत. आणि एंट्रॉपीविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. थोडासा किचकट पॉईंट आहे, त्यावेळेस मी तुम्हाला एंट्रॉपीविषयी सखोलमध्ये सांगणारच आहे डिटेलमध्ये. नंतर प्युअर सबस्टन्सविषयी बघा. प्युअर सबस्टन्स काय असतोय,
नंतर प्युअर सिस्टमचे बरेचसे एक्झाम्पल्स, त्यामध्ये प्युअर सिस्टमच्या पी व्ही आणि टी एस डायग्राम्स, त्याच्यामध्ये प्युअर सबस्टन्समध्ये पुढे ट्रिपल पॉईंट येतो, नंतर हे फ्युजन वगैरे वगैरे हे जे काही पॉईंट्स असतील त्या याच्यामध्ये क्वेश्चन्स फ्रेम होतातच. आणि पुढे जर बघितलं तर आपण जनरल गॅस इक्वेशन्सवरती मी तुम्ही जर माझा फ्लूइड मेकॅनिक्सचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्या फ्लूइड मेकॅनिक्सच्या थर्मोडायनॅमिक्सच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फ्लूइड मेकॅनिक्समध्येही पुढे सांगेल मी थोडक्यामध्ये, पण थर्मोडायनॅमिक्सच्या व्हिडिओमध्ये सगळेच पॉईंट्स कव्हर केलेले आहेत, तुम्हाला काहीच वाचण्याची सुद्धा गरज नाही आहे पुढे. नंतर प्रिन्सिपल्स अँड वर्किंग ऑफ द हीट इंजिन्स, बेसिक प्रिन्सिपल्स हीट इंजिन्सच्या. हीट इंजिन्स म्हणजे काय असतात की ज्याच्यामध्ये आपण काहीतरी फ्युएल बर्न करतो त्यापासून आपल्याला वर्क आउटपुट भेटतं, म्हणजे पॉवर प्रोड्युसिंग इंजिन्स. मग सगळेच आले पॉवर प्रोड्युसिंग इंजिन्स, त्याचं बेसिक प्रिन्सिपलविषयी क्वेश्चन्स विचारले गेले. 2017 तर खूपच जास्त क्वेश्चन्स इथं तुम्हाला दिसून आलेत, आहेतच क्वेश्चन्स, तेही बघून घ्या तुम्ही एकदा. एअर कम्प्रेसर्स माहिती आहे आपल्याला, कम्प्रेस करण्यासाठी आपण हे कम्प्रेसर्स वापरतो, त्याचे पी व्ही डायग्राम्स, टी एस डायग्राम्स, त्याचं वर्क डन वगैरे वगैरे, इंटरकुलिंग नावाची प्रोसेस जी इथं वापरली जाते त्या टाईपचे पॉईंट्स आपल्याला इथं बघून घ्यायचे आहेत. एअर स्टँडर्ड सायकल्स, आता हा बघितलं तर रिसेंट टेन्सचा टॉपिक आहे हा एअर स्टँडर्ड सायकल्स. त्यामध्ये आयसी इंजिन व्यतिरिक्त सुद्धा सगळेच एअर स्टँडर्ड सायकल्स आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक्झाम्पल ऑटो असेल, डिझेल असेल, डिवेल असेल, कॉन्स्टंट प्रेशर सायकल्स, कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल्स, किंवा त्याच्यामध्येच आणखीच या टाईपमध्येच क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत. म्हणजे की आता ह्या एरिक्सन सायकलवरती जसा क्वेश्चन फ्रेम झालेला आहे तसेच इकडेही क्वेश्चन फ्रेम झालेले आहेत बघा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आणखी ॲडिशनलमध्ये हे लिनियर सायकल, ॲटकिन्सन सायकल, एरिक्सन सायकल, की सायकल्स म्हणलं की मग तुम्ही इथं एअर, ज्या ठिकाणी एअर हे वर्किंग फ्लूइड वापरले जाते ते सगळेच सायकल्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नंतर पुढे आहे व्हेपर सायकल्सविषयी, व्हेपर पॉवर सायकल्स. व्हेपर पॉवरमध्ये आपण बघतो की ज्यामध्ये स्टीम पॉवर प्लांट असेल त्यामध्ये रँकिन सायकल आलं बघा, त्याविषयी क्वेश्चन्स आहेत. चला पुढे आपण बघितलं तर याच्यामध्ये गॅस पॉवर सायकल्स म्हणजे गॅस पॉवर प्लांट, स्टीम पॉवर प्लांट, त्याचं सायकल कुठलं आहे, ब्रेटॉन सायकल आहे, याच्याविषयी क्वेश्चन्स आहेत बघा. येस, विचारले जातातच. आणि सोर्सेस ऑफ एनर्जी विषयी म्हणजे आपल्याला माहिती आहे की खरं तर सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे काही नाही, त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनल, नॉन कन्व्हेन्शनल किंवा रिन्युएबल, नॉन रिन्युएबल सोर्सेस कुठले कुठले आहेत, आणि खूप सोपे क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत. बट 2017ला काही इथं क्वेश्चन दिसला नाही या टाईपमध्ये. आणखी काही मुलांचं क्वेश्चन असतो की सर आपण आमचा स्कोर हा आहे तो आहे, बरेचसे मेसेजेस आहेत, फोन्स आहेत, सर मेन्सला सुरुवात करूया का. जर तुम्हाला जर क्लिअर कट माहिती असेल, मी जरीही इथं पोस्ट केलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्लासेसनीही पोस्ट केलं आहे, तुम्हाला अंदाज आलाच असेल की तुम्ही इन आहात का आउट आहात, तर त्यानुसार तुम्ही जरी बाउंड्रीवरती असाल तर तुम्ही रिस्क घेऊ नका, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. वेळ महत्त्वाचा आहे, कुठला आणि कुठला अभ्यास सुरू ठेवाच. जरी तुमचं इथं जरी तुम्ही बाउंड्रीवरती नसाल आणि तुम्ही जर टेक्निकल सब्जेक्टवरती डिपेंडंट असाल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याचशा एक्झाम्स येतच आहेत, आणि त्याविषयीचा मी एक सेपरेट व्हिडिओ माझं बनवण्याचं काम सुरूच आहे की तुम्हाला वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज कुठं कुठं आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये. ऑलमोस्ट एका दिवसामध्ये याचं काम संपून जाईल. चला, बरंचसं झालं हे. थेरी ऑफ मशीन्स विषयी आपण बघतोय. 20 क्वेश्चन्स, 40 मार्क्स. क्वेश्चन नंबर 36 आणि क्वेश्चन नंबर 55 मेन्समध्ये पडतोय हा. 2011, 13 आणि 17ची अनालिसिस आपण इथं केलीच आहे. आणि जसं आपल्याला एमपीएससी थ्रू हा सिलेबस आहे, बट हा सिलेबस याच्यामध्ये बरेचसे हिडन पॉईंट्स आहेत, इनडायरेक्ट पॉईंट्स आहेत, तेही आपल्याला डिस्कस करणं आवश्यक आहे. आणि याची PDF मी एक्झाम स्टडी 1 वरती शेअर करणारच आहे आत्ता बोलल्याप्रमाणे. आणि चला आपण बघूया याच्यामध्ये क्वेश्चन्स सिलेबस. आता याच्यासाठीचं बुक पहिलं तर ESS रतन नावाचं बुक आहे, माहिती असेल सगळ्यांनाच, किंवा तुमच्या काही गेटच्या जरी नोट्स असतील त्याही वापरले तर चालेल. गेटच्या नोट्स सुद्धा मी पोस्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला जरी बुक अवेलेबल नाही झालं तर गेटच्या नोट्सवरनं फक्त थेरॉटिकल पोर्शन तुम्हाला रीड करायचा आहे. आणि तोही कुठला रीड करायचा आहे, हा पोर्शन रीड करायचा आहे, हा पोर्शन रीड करायचा आहे, हा नाही, हा खालचा पोर्शन रीड करायचा आहे. याच्या रिलेटेडचे सगळेच पॉईंट्स तुम्हाला रीड करायचे आहेत. तर मेकॅनिझम्स बघतोय आपण, प्रत्येक वर्षी याच्यावरती क्वेश्चन्स आहेत बघा. प्रत्येक वर्षी मेकॅनिझम्समध्ये असते 4 बार मेकॅनिझम, स्लायडर क्रँक मेकॅनिझम, मग सिंगल असेल, डबल असेल, त्याच्या रिलेटेडचे काही पॉईंट्स, डिग्री ऑफ फ्रीडमचे काही पॉईंट्स, इन्स्टंटेनियस सेंटर ऑफ रोटेशन, इन्स्टंटेनियस सेंटर असेल, हा पुढं व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमध्ये येऊन जातो. मग व्हेलॉसिटीचे काही कन्सेप्ट्स असतील याच्यामध्ये, जे की मेकॅनिझमचेच खरं तर हा पॉईंट आहे. आणि नंतर ॲक्सेलरेशन असेल, कॉरोलिस कंपाऊंड असेल ह्याच्यामध्ये, किंवा टँजेन्शियल ॲक्सेलरेशन, नॉर्मल ॲक्सेलरेशन, त्याचे काही वेगवेगळे फॉर्म्युलेस, ह्याच्याविषयी क्वेश्चन्स ऑलरेडी फ्रेम झालेले आहेत. नंतर गिअरमध्ये तुम्हाला करायचं आहे काय, खरं तर गिअरचे सगळेच टाईप्स तुम्हाला करायचे आहेत. मग गिअरचे टर्मिनॉलॉजी करायचे आहेत, मॉड्यूल काय असतं, पी सर्कल डायमीटर काय असतो, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले काय आहेत. मग थोडक्यामध्ये थोडेसे रिस्क घेऊ शकता तुम्ही, आर्क ऑफ रेसेस, आर्क ऑफ अप्रोच, कॉन्टॅक्ट रेशो कुठल्या गिअरचा कसा असतो, काय असतो, त्या टाईपमध्ये तुम्ही इथं अप्रोच करा. नंतर सगळेच गिअर, स्पर गिअर असेल, हेलिकल गिअर असेल, बिव्हेल गिअर असेल, स्पायरल गिअर असेल, हेलिकॉइडल गिअर असेल, बिव्हेल गिअर असेल, काही स्पेशल केसेसमध्ये मिट्री गिअर्स असतील, हे सगळेच गिअर आणि गिअरच्या टर्मिनॉलॉजीज. आणि नंतर याच्यामध्येच याचं ॲप्लिकेशन्स म्हणजे गिअर ट्रेन्स.
गिअर ट्रेन्स म्हणजे गिअर ट्रेन व्हॅल्यू काय असते, गिअर रेशो काय, ह्याच्यामध्ये ट्रेन व्हॅल्यू काय असते, किंवा पुढे जर बघितलं त्याच्यामध्ये कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत ह्या गिअर ट्रेनचे, सिंपल असेल, कंपाऊंड असेल, एपिसायक्लिक असेल, हे सगळे क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत ऑलरेडी. नंतर आहे रोल ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शन विषयी क्वेश्चन्स फ्रेम आहेत. खरं तर फ्रिक्शन हा इथला पॉईंट येतो बघा. हा त्याच्यामध्ये पॉवर डिव्हाइसेसमध्ये बेल्ट असेल, बेल्ट, रोप, चेन हे असेल, याच्याविषयी कमी क्वेश्चन्स आहेत तसे, ते अगोदर फ्रेम झालेले आहेत बघा. एकच क्वेश्चन आहे याच्याविषयी. नंतर हे लीड स्क्रू विषयी असेल क्वेश्चन्स, याच्याविषयी क्वेश्चन फ्रेम आहेत, जास्तीचे क्वेश्चन्स आहेत. नंतर हा स्क्रू जॅक असेल. नंतर आणखी काही पॉवर डिव्हाइसेस आहेत, मी थोडक्यामध्ये तुम्हाला इथं सांगणारच आहे. जसं की कपलिंग असेल, दुसरं काय असणार आहे, कपलिंग असेल. कपलिंगमध्ये कुठलं असतंय, ओल्ड हॅम कपलिंग्स, ओल्ड हॅम्स कपलिंग्स. आता खरं तर ओल्ड हॅम्स कपलिंग हा इथलाच वरचाच पॉईंट आहे, बट ओल्ड हॅम्स कपलिंग्स इथं फ्रेम होतं. हे आता तुम्ही जर खाली जॉईंट्समध्ये जर बघितलं तर इथं जॉईंट्समध्ये सुद्धा आपलं आहे हुक्स जॉईंट्स, हुक्स जॉईंट्स आहे, ओल्ड हॅम्स कपलिंग्स आहे, त्यालाही आपण म्हणू शकतो, किंवा या टाईपमध्ये युनिव्हर्सल जॉईंट आहे. सोपे सोपे क्वेश्चन्स फ्रेम झालेले आहेत. आणि याच्याविषयी कुठले काही कपलिंग्स असतील ह्या पॉवर डिव्हाइसेसमध्ये, त्या सगळ्या मी व्हिडिओज थ्रू तुम्हाला कव्हर करून दिल्या. खूप सोपे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आणि 100% त्याच्या बाहेरचं जाणार नाही आहे. चला पुढे. हे लीड स्क्रू असेल, चेन स्क्रू जॅक्स असेल, ह्याचे एफिशियन्सीचे फॉर्म्युले, पॉवर ट्रान्समिशनचे फॉर्म्युले, ह्याच्यामध्ये खरं तर हा बघितलं तर हा मेकॅनिक्सचा पोर्शन आहे, हा इकडचा मेकॅनिक्सचा पोर्शन आहे आणि हा सेपरेट पोर्शन आहे पॉवर ट्रान्समिशनचा. बेल्ट रोपमध्ये हे टेन्शन काय असतं, टेन्शनचे रेशोज काय असतात, वेगवेगळे पॉईंट सगळेच. चला नंतर आहे गव्हर्नर्स. आता गव्हर्नर्स म्हणले की गव्हर्नर्स मध्ये आपल्याला माहिती पाहिजे खरं तर काही बरेचसे गव्हर्नर्स आहेत मेकॅनिकल सिस्टम्समध्ये. वॅट गव्हर्नर असेल, पोर्टर गव्हर्नर असेल, प्रोएल गव्हर्नर असेल. खरं तर ह्याच्या रिलेटेडच्या टर्म्स खूप महत्त्वाच्या असतात बघा. हंटिंग असेल, बऱ्याचशा टर्म्स आहेत त्या तिथे त्या वेळेस मी कव्हर करेल. तर याच्याविषयी खूप जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेत. बघा तुम्ही 2017ला ऑलमोस्ट याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स म्हणजे 8 मार्क्स इथे तुमचे कव्हर होतील आणि आपल्यासाठी एक ना एक मार्क्स महत्त्वाचा आहे बघा. तर तुम्ही जर बघितलं असं मागच्या वेळेस 184चा हा कट ऑफ, जो काही कट ऑफ असेल तो त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर खूप प्रॉब्लेम्स आलेत बऱ्याचशा. 186चा होता ओपनसाठीचा, बरेचसे प्रॉब्लेम्स आलेत बघा. एका मार्क्सवरती खूप सगळे स्टुडंट्स अडकून बसले आहेत. 185 वरती आहेत, 184 वरती आहेत, खूप सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळे एक मार्क्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. रिस्क नको आहे, अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यास करत राहा. टेक्निकल आहे, टेक्निकलवरती बऱ्याचशा सेंट्रलमध्ये ही पोस्ट निघतच राहतात. तुमचा हा टेक्निकलचा अभ्यास काही वाया जाणार नाही आहे. नंतर आपण बघतोय गायरोस्कोप्स. आता गायरोस्कोपमध्ये बरेचसे गायरोस्कोपचे क्वेश्चन्स आहेत तसे, बट गायरोस्कोपिक कपल काय असते, गायरोस्कोपिक इफेक्ट काय असतात. नंतर ह्या गायरोस्कोप विषयी सुद्धा आपल्याला क्वेश्चनमध्ये म्हणल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी असेल, ॲक्सेलरेशन असेल, त्याच्या रिलेटेडची गायरोस्कोपिक कपल असेल, तेच आता बोलल्याप्रमाणे याच्यामध्ये क्वेश्चन्स असे फ्रेम झालेले आहेत बघा. सोपा पॉईंट आहे हा, त्यावेळेस कव्हर करेल, जास्त डिटेलमध्ये जाऊ शकत नाही. कॅम आणि फॉलोवर याच्यामध्येही क्वेश्चन्स फ्रेम झाले आहेत. त्याच्यात वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी विषयी आपल्याला क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. चला पुढे. कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स ऑफ द मशीन्स. कायनेमॅटिक अँड डायनॅमिक्स म्हणजे काय वेगळा पोर्शन नाही हा. खरं तर बघितलं हे व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन याच्यामध्ये येऊन जातं. ते वरच्याच पॉईंटमध्ये कव्हर होणार आहे. आणि डायनॅमिक्समध्ये काय नाही, फोर्सेस असेल, पॉवर असेल, टॉर्क असेल, कपल असेल, हे वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये तुम्हाला विचारलं गेलं बघा. हे इथं विचारलं गेलं, ते इथं सुद्धा हे पॉईंट्स विचारले गेले त्या टाईपमध्ये. जॉईंट्समध्ये आताच बोलूया आणि कंबाईनमध्ये क्वेश्चन फ्रेम होतात. आता अननेसली 2011ला एक पेंडुलमच्या टाइम पिरियड विषयी क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. 2π√L/g हा जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे त्याविषयी क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. नंतर याच्याविषयी आणखी कंबाईनमध्ये जर बघितलं तर काही नाही, वरच्या विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये वरचे पॉईंट सगळे विचारले जातात. ते या टाईपमध्ये बरीचशी अनालिसिस आहे. ही PDF तुमच्याकडे असू द्या, अभ्यास करण्याच्या अगोदर महत्त्वाची आहे. तुम्ही अगोदर इतका अभ्यास करा आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास जो करायचा तो सगळा करू शकता तुम्ही. खरं तर इतका अभ्यास केल्यानंतर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा, मग तुम्हाला बरोबर इथं डिफिकल्टी तयार होणार. मग त्या डिफिकल्टीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा सिलेबस जो काही कव्हर करायचा तो लगेच समजून येईल. आणि तुम्ही जर व्हिडिओ फॉलो करत असाल आत्ता बोलल्याप्रमाणे, मग तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची गरज नाही आहे आणि कुठल्याच तुम्हाला गेटचेही लेक्चर्स तुम्ही नाही फॉलो केले तरी चालेल, कारण गेटचे बरेचसे लेक्चर्स अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. बट मी तर सांगेल की नाही गरज तुम्हाला, कारण सगळाच पोर्शन त्यामध्ये